हॅलो हॅलो कितीशी मिनिटं दिली कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई सर्वांनी माझे अध्यक्ष संजय दादा खरात मनाच्या माध्यमातून 200 रुपयांचे हातभार पारितोषिक संजय दादा आपल्याला मनाचा मुजरा हा निधी दादा धुलप वरिष्ठ मंडळ संजय दादा साळवे आणि त्यांचे वरिष्ठ मंडळ आहे नाव हा बदल पोषासाठी 100 रुपये सुंदर भाषा आहे का बस परत शीट डाऊन परत शीट डाऊन 5 मिनिट बघा प्रफुल्ल महाती गोवाच्या तरुणाची चाल पहिल्यापासून घेऊ कसं आहे त्याचं शहरांना त्यांची आज बारी गोवाने सुंदर केली तुम्हाला ही सगळं या अशोक अखाडी कोणत्या रंगावाडीत 2 कार्यक्रम केले मित्रांनो बाळू मामांचं गाणं झालं पाहिजे मी आणलंय तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी जाणलंय तुम्ही बोलायच्या अगोदर मी जाणलंय 251 रुपयांचं हे मानधन पारितोषिक अशोक आखाडे कोणत्या रंगावाडीत बरीचशी मंडळ आले सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर भोमडी गवळवाडी दापोडी महाराजांच्या माध्यमातून 200 रुपये आले धन्यवाद ऐका काय रे ते म्हणतात ऐका आत्मापुराला जाईन बाळ मामा पाहिन फुले भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन थँक्यू संतोष दादा बोलावते थँक्यू तुम्ही दिला स्टँड मग तुमचा वाजवतो बँड संतोष बोलावते धन्यवाद तुम्हाला देतो काय बोलतो अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन वाहीन बघा मी काय म्हणतो का सध्या मला निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहे गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे त्या अमावस्याला फार मोठा तिथे उत्सव असतो असं मी ऐकलेलं मी गेलो नाही अजून मी गेलो नाही अजून दादा मला बोलले की जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय आपली त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल तर त्यांचं त्यांना माहिती मला म्हटले बोल जाऊन विषय कसा आणलाय तो बघा बोल सकाळी केला
शिळा पाक खाईन तव चरणाचा दास होईन जरी शिळा पाक खाईन चरणाचा दास होईन स्वर्ग सुखामध्ये दयाच्या नाईन स्वर्ग सुखामध्ये दयाच्या नाईन पण जन्मासेव एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन त्या पाहू मामा डोळे भरून पाहून एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन पाहू मामा डोळे भरून पाहून एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन पाहू मामा डोळे भरून पाहून एकदा तरी आत्मपुरा जाईन जाईन पाहू मामा डोळे भरून पाहून इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं नाही तो भांडारा लावायचा नाही एकदा सुद्धा कपाळाला आम्ही दुश्मन नाही तुमचा मित्रांनो पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोलतो तुम्ही गाड्यात ऑनलाईन पेड संकेत दादा गोर आहे का ना आपलाच चोर आहे आपलाच चोर आहे का संकेत दादा दादांच्या माध्यमातून आले 500 रुपये आहे का समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो जे विषय गायले हा शक्तिपुराचा गाभा आहे तो पुराणावर आहे आणि पुराणात तुम्ही मॅडम आहे पाहिजे तुम्ही म्हणणारे का मग तिथं तुम्ही म्हणा तुम्ही आरोग्यवच बोलला अरे गणपतीला आपण घडूया गणा बाप्पा आपण आरोग्यच करतो ना तसं मी बोललेलो आहे मग त्याचा तुम्ही अववापर नाही करायचा मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहात तुम्ही येडा आहात असं आहोत तसं असं बोललो नाही ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोलले तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त हा तुमचा म्हणजे त्याला मी माझा दोष नाही त्याला माझा दोष मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काही बोललोय का विचारा कधी सांगायचं तुम्ही ह्याच्यावर बोला कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटला हा विषय काय शेवटीला भेद आहे तो भेद आहे थोडंसं ते होतच नाही काय कसं नाही म्हणता येतं सगळीकडे होतं प्रत्येक जण करतो आणि म्हणून बघा जास्त घेत नाही सुंदर गड भवानी गाजा आगमनाचा गण आहे काय फुलावानी होईल मन उतरून जाईल ओझ आनंदून जाईल क्षण तुला पाहता रोज सोन पावलाने येईल घरी गणराज राजाधिराज आता येईल तेव्हा येईल 2 महिने आहेत अजून एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही येत तो हा म्हणून का उत्तर नाही गवळा नका बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी भुवानी जाहीर केला कार्यक्रम लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे महाकाळ भुवानी वैदिक शेला बरोबर परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला आता बक्षीस कशी काय घेतली त्यांची लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे बुवा लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्ती तुऱ्या मी लांबोरे बुवाने ह्या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकलं 25 कार्यक्रम आहेत मला त्यांचं बक्षीस घ्यायला लाज नाही वाटली जनाची नाही मानाची तरी वाटावी कालच बोलला ना काय बोलले बाजार उठवला ह्या बायकांचा लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी किती म्हणजे शोकात तिकट घेऊन येते बघा कालच्या कार्यक्रमात बोलले आहे का गवळा देतो तुम्हाला हा जास्त वेळ घेत नाही सगळं उसनी गाडी ज्याचं गातो ज्याचं घेतो माझंही मनाचं आहे नाही असं नाही होतं जे आहे देतोय जी परवा तुम्हाला तर नवीनच सगळे दिले तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी संबंध नाही तुम्हाला जे दिले ते नवीन दिले तुम्ही नारायण बुवांचं नाव कसं लावलं परवाच्या गाणं सुवर्णाचं गण तुम्ही उसने आणता हातपाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना मग हा विषय पण माझी मी ज्याचं गातोय त्याचं नाव मी घेतोय तर तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्ही त्याचं उत्तर द्या तिथं कमी पडताय तुम्ही म्हणून मी उसनी करताय तुम्ही ती उसनी फेडा ना त्याचं उत्तर द्या ना तुम्ही त्या गाण्याची उत्तर द्या तो म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे बोलताय तुमच्याकडे बोलायला काय नाही ऐका आणि म्हणून बघा गवळा काय रे तिचा कुठली रे काल रात्रीला अंटीची तर काली 5 घाटी पुढे गेले हो दिला लगेच घेतो काली 5 घाटी किंवा भक्ती सुशांत दादा शिंदे कोल्हापूर काय तुमचं नाव
घरशी सांग 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी घेऊन जा नंतर जमा करतो तुमच्याकडे. टेन्शन टेन्शन ला आता गाडी तर तुला गाणं गायचं आहे बरं ऐका थोडं ऐका घ्या. नाही नाही काल रात्रीला हा या तुला न दिसला बापाचा बापा. बघा मलाही उत्तर देतात की मी गवळण गायले बोला हातात घेऊन परात परात म्हणजे काय बोल ताट हो. अहो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस असं गवळणी म्हणतात. साधा विषय त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढवावा. परात नको तुम्ही ताट घ्या एखादी ताटली घ्या टोप घ्या काय नाही. अरे विषय काय नाही तू हातात घेऊन परात आमच्या घरात काय तू तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे गवळणी म्हणतात. साधा विषय त्याला उत्तर कसं देतात चुकीचं आहे ते जाऊ द्या तुला ते बोलत नाही तुमच्या गवळीचं उत्तर कसं आहे तुला काय हा तुला न दिसला बापाचा बापा मनाशी लावून चाप असा काहीतरी शब्द नाही काय किती बी लावला जीवन गरीबी काळा स्वभाव दिसलाय गप्पी डाव तुझा फसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग. आता बघा मित्रांनो बाजार गवळणी कुठे बसवायच्या गोकुळात जास्त नव्हता फार करून मथुरेच्या बाजारी गवळणी जायच्या. कृष्ण तेव्हा गेला नव्हता कंसाला मारायला गेला तेवढाच तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला होता घरात आणलाच नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत गोकुळात होता पण ह्या सगळ्या गवळणीचा जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरीच्या बाजाराला जायच्या. हा बाप मामाला मारायला गेला तेव्हाच मामा कोण आहे यांचं मामा आलेत काय सांभाळा भाषाला हो तुमचाच गेम करील तो तसा कृष्णान केलाय तसं. हा मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणीचा. तरी पण मी विषय कसा देतो आहे का म्हणून म्हणतो हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला हे समजायला पाहिजे. तुम्ही काहीच म्हणता माझी चुका काढताय ना कशा तुमच्या काढतोय मी आहे का. कसर काढा तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा गेलास होतास तू आडराना. कसर काढा तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा तू गेलास होतास राना. फिरवली पाठ आणि चुकवली वाट आज पण कमी आहे माझ्याकडे तरी पण उत्तर कसं फिरवली पाठ तुझी चुकवली वाट भक्तिभाव मनी भासवला. हा भक्तिभाव मनी भासवला. अरे गड्या तुला पोरींनी फसवला गड्या तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार वसवला. 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 अरे काढा नाही ध्यान तेव्हा गेलास तू निघून गेलास तू आडराना. फिरवली पाठ चुकवली वाट भक्तिभाव नाही बसवला भक्तिभाव नाही बसवला. तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार काय ला हे काय तुझ्या ग्रुपची शाळा सदैव राहू दे घराण्यावर काय हे काय ओके हा ते गाणं घ्यायचं का म्हणतात बरं फरमाईश घेत राहिलं तर लय होईल मग घेतो सर घेतो सर
सचिन दादा पण आले, त्याचं गाणं आपण दिलं आणि दादांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर. आला बसून मुश्कावर 9:30 घेतले 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 आता वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर. गौरी हराला सुशांत सुयोग हे सुकुमार. गाडीवाल्यांचं सजलंय घर. साक्ष देतोय मोरगिरी. नाही चुकतंय काय तू. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. हे किती आलं बघा, मोजा बघता किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो. 18 सप्टेंबर गोवाची माता झगड आहे. म्हणजे झगड म्हणजे भारी आहे. तुम्ही काहीतरी समजा असं ऐका. यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत. 21 दिवसांचा गणपती असतो. घेतो शेवटची 5 घेतो. 5 मिनिटं बस झाली, मला भरपूर झाली. ऐका नाही हा नाही रे दुसरी वही हे मस्त घेतो बघा. वयाने बघ, वया नाही आहे आपल्याकडे. वयाला काय कमी नाही. आपण वयामध्येच राहिला, वयामधलाच गोवा आहे आपण. काय म्हणतो ऐका. शायराने हा गाणं गाणून ठेवा. त्यांनी मला काहीतरी बोललं मगाशी. म्हैस ना मांडवकर आलो ना. मांडव्यातली बारी आपण, मांडव्यातली बारी भुवनची माझी बरोबर. तर मला मात्र काय पण बसा घेतो 5 मिनिटं. सांगतोय खरं स्पष्टीकरण मागताय. साधनगर असा धनगर नाही म्हणत मी. साध नगर सांगतोय खरं. साधनगर डोक्याला बांधून पगडीला. परंतु विषय काय करायला माहितीये का. आता महाराष्ट्र शासनाचा जी आहे काय गावागावात जे कलर असतात ना, पाषाणाला कलर, ते आता शासनाने बंद करून टाकलं. शा गुरुवाना बिरवाना ठोकून टाकलं. शा टाळं ठोकून टाकलं. तो विषय मी गायला. सांगतोय खरं. साधं नगर डोक्याला बांधून. तो गुरु गावचा गुरु आहे ना. तो आहे ओय रे देवा ह्या लांबोरे बोला कुणाची गुण आहे रे. घरच्या देवाची का बाहेरच्या. मगचे 12 भानगडी 12 गावचं 12 असा आम्हाला पण येतो हा. मग या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली आमच्या खाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती
त्याच्यावर शासनाला बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला. डोक्याला बांधून पगडीला बोचा पुसतोय अजूनही दगडीला. दगडीला त्या पाषाणाला कळ लावतो असा माझा विषय आहे. हो काय तुम्हाला दुखला आहे? दगडीला पुसायचा नवीन टाकला विषय. बुवा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हा गायचा गडी उघड्या बसायचा. नवीन लिहिला विषय बोललो ना. पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची, घाटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरु देवाचा गुरु माझ्या लांबोरे कुणी काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे हा उजवा दे हा डावा दे बंद झाला काय शास्त्राने जे आहे मी असं केलं मग जे आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिलाय. आणि नवीन घेऊ का तो? नको 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 काय नाही मित्रांनो ऐका. आणि मी का सांगतो मित्रांनो मी विषय दिले ऐका. मी वेळेस पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून त्यांनी एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये काय म्हणतात सचिन मला ठेवायची काय म्हणतो तेव्हा त्याचा विरोधात बोलतो. अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का होण्या घालतोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का डायरेक्ट बोलतोय का बोला गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बोल कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्या मारता टाळ्या मारता याची निस्ते आईस आणि गावाच्या तुम्ही नाही बोलायचं. सगळा विषय मिटला होता का नाही? 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला मग तुम्ही काय गायचं ते आणि मी बोलायचं नाही म्हणतात ही अपेक्षा कशी असते. आणि मी तसं ऐकत जाती म्हणतो मला नाही मोडेल पण वाटणार नाही समाज. माझा काय समाज नाही माझा समाज नाही मग हे होते मग तो नको समाज आपल्याला आपण बारे चांगलं चांगलं प्रमाण आपण बारे करू. अरे ही जोडी लोक मागतायत लोक भेटत नाही लोक मागतायत थोडी सहा कार्यक्रम माझ्या बरोबर आहे उगाच आहे काय मी काहीतरी समाजात देतोय म्हणून आहेत ना का मी असं काहीतरी येण्यासारखं आपला मी पागल झालोय मला यायला लागलाय म्हणजे नाही असा विषय आहे का. मग मी विषय कसा देतो मी काय म्हणून होतो समाजाचा माझा आदर आहे. तुम्ही काही म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणा साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काही बोललो उद्या तुम्हाला 2-4 शिव्या पण दे खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागला काय बोललाय संजय राऊत काय ते संजय तर लय भारी येते. तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला त्याला दिसायचं सगळं आणि हे संजय लय भारी जातात. एका जो कोण एक फशात मारतोय काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी एक तर काय भारी संजय आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय नाही नशीब. ऐका हे संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो पण हे केलं आपण पोचवलं लोकांपर्यंत समाजाशी माझं देणे घेणं नाही बघा. हे संस्कार मी माझ्या नुसता माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देतो. 2 मिनिटात बाबू बाबू कमावणी कमावणी एवढा एवढा बरं घेऊया गाणे घेऊया फक्त एकच गाणं घेतो काय म्हणायचं आहे का गोरी हे कलैया हे कोणाचं आहे पेना तू तुझी हरी हरी चुडिया सचिन दादा एकच गाणं होतं त्याचं उत्तर द्या. गावोगावात देवळं आहे गावोगावात देवळं आहे शंकर श्रेष्ठ करतात हे आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे गावोगावात देवळं आहे देवळात शंकराची पिंडी आहे शंकराचं मूर्ती आहे पण नंदीची जागा कुठे आहे देवळाच्या बाहेर उन्हात कान तुटलाय पाय तुटलाय आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती आता पण तीच अवस्था आहे. मग शंकराला प्रश्न करते आधी माया की त्या नंदीला प्रश्न करते एवढं तू त्याचं वाहन एवढं मोठं एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर काय असा विषय आहे बघा. शायद तुझा भागाला भाग नाही तुम्ही देत असता ह्याचा भाग देतो द्या ऐका गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया अरे गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया अपना बना ले मुझे बालमा खरं सांग तुझ्या माईला
माया म्हणते खरं सांग तुझ्या मायला मी तुझी माया आहे. पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माया आहे. खरं सांग तुझ्या मायला तुला र कोणी काढलाय वायला. खरं सांग तुझ्या मायला तुला र कोणी काढलाय वायला. हो नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या मायला तुला र कोणी काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बैला. माझ्या भाग्यवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना या विनम्र अभिनंदन करतो. तुम्ही माझी निवड केली, मला ही सेवेची संधी दिली. माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली. एकही प्रांतिक नाही, शेट्टी नाही, अगेन्स्ट कमेंट नाही. मला वाटलं होतं की आज बुवा समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा तसं काहीच नाही झालं. मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो, या भरगेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. बुवांचा मी फाटा काढणार, काळजी करायची नाही. धन्यवाद धन्यवाद बुवा.